बहीण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत चिंगी रडत असते. स्वानंदी तिला म्हणत असते, अगं ये मूर्ख मुली, तू काय करून बसलीस हे सगळं? तुला कळतंय का तू काय वागलीस आणि कोणावर विश्वास ठेवलायस? अगं तो अंशुमन मुलगा एक नंबरचा पाताळयंत्री आहे. ह्या गोष्टी तुला समजायला हव्या होत्या. तू फार चुकीचा विचार करून त्याच्यासोबत संबंध ठेवलेस आणि नातं जोडलेस. अगं त्याच्यासाठी मुली म्हणजे असा डाव्या हाताचा मळ आहे आणि तू त्याच्यावर विश्वास का ठेवलायस? बोल ना, का विश्वास ठेवलायस? असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर चिंगी रडत असते आणि ती म्हणत असते, मी तुला एकदा नाही तर 10दा विचारायचा प्रयत्न केला होता, पण तू मात्र मला काहीही सांगितलं नाहीस. का असं वागलीस चिंगी? बोल ना, का असं वागलीस? असं सुद्धा ती तिला बोलत असते. दुसऱ्या बाजूला अर्पिता म्हणत असते, खरंच सांगू का अंशुमन आणि त्याचबरोबर इथे अनुष्का, तुम्ही दोघेही जण फार कमाल दिसताय. तुमची जोडी म्हणजे एक नंबर दिसते. खरं तर इकडे मला तर असं वाटतंय की तुम्ही दोघेही जण ना एकमेकांसाठीच बनलेला आहात. मेड फॉर इच अदर असं ती बोलू लागते. खरं सांगू का अंशुमन, तू ना आज खूपच सुंदर दिसत आहेस. तेव्हा आता कधी एकदाच लग्न होते ना, असं अंशुमन तिला बोलत असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर अंशुमन इथे अनुष्कासोबत फ्लर्ट करत असतो आणि त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय चाललंय अंशुमन तुझं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे आता चिंगी आणि त्याचबरोबर स्वानंदी ह्या दोघी जणी इथे बोलत असतात. स्वानंदी मात्र इकडे तिला खूप काही गोष्टी सुनावत असते आणि त्याचबरोबर तू असं वागायला नको होतंस असं सुद्धा ती तिला म्हणत असते. तू फार जास्त चुकीची वागली आहेस, हे सगळं तू करायला नको होतं. अगं मला सुद्धा एक लहान बहीण आहे आणि ती माझी लहान बहीण असल्या कारणाने मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासारख्याच तुला समजून सांगत होते, पण तू मात्र माझं काहीही ऐकलं नाहीयेस. का अशी वागलेली आहेस तू? सांग ना. अगं तुला मी पुस्तकं आणून दिले, मी म्हटलं अभ्यास वगैरे करशील आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असा विचार मी केला होता, पण तुला मात्र त्या गोष्टीची अजिबातच काळजी नाही आहे. काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणत असते, नाही वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा अंशुमन सरांचं माझ्यावर फार प्रेम आहे. आम्ही दोघेही जण लग्न करणार आहोत, पण आता त्यांचा घरी नाईलाज झाला आहे. दुसरीकडे आता लग्नाचा मुहूर्त टळून जाऊ नये म्हणून इकडे आता हे लोक लग्न लावायचं लवकरच निर्णय घेतात. एका मुलीच्या हातामध्ये निरंजनाचं ताट असतं. अंतरपाट धरलेला असतो. तेवढ्यातच त्या अंतरपाटाला आग लागते आणि आग लागल्यानंतर इथे समर धावतच जातो आणि ती आग विझवतो. अनुष्काला म्हणत असतो, अनुष्का सगळं ठीक आहे ना? अनुष्का तू घाबरली तर नाही ना? आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, काहीही झालेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला अनुष्काची आई म्हणत असते, खरं तर हा कसला अपशकुन आहे? मग आता मल्लिका म्हणत असते, काही अपशकुन वगैरे काहीही नाहीये, उगाचच आपलं कशाला काय म्हणताय, साधी आग लागली होती. अगं काय गं मल्लिका, इतर वेळी तर तू अपशकुन अपशकुन ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतेस आणि आज मात्र तुला अपशकुन दिसत नाहीये का? समर म्हणत असतो, जाऊ दे ना आजी, अगं काकू खूप आनंदात आहे ना, त्यामुळे तिला कदाचित नसेल वाटेल हा अपशकुन वगैरे, कशाला उगाच आपण एवढा विचार करायचा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. हे सर्व काही इथे चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला स्वानंदी म्हणत असते, नाही मुली नाही, त्याने तुला फसवलंय, त्याने तुझा वापर करून घेतलाय, तुला कळत नाहीये. अगं तूच एकटी त्याच्या आयुष्यात नाहीयेस, आणखी एक मुलगी त्याच्या आयुष्यात होती आणि तो मुलगा कधीही सुधारणं शक्यच नाही. मी तुला एकदा नाही तर दोनदा विचारत होते की काही आहे का, तसं असेल तर सांग म्हणून, पण तू मात्र मला काहीही सांगितलं नाहीयेस. का अशी वागलेली आहेस? का हे सगळं काही अशा पद्धतीने केलंयस? बोल ना, बोल मुली बोल, असं तू का वागली आहेस? असं ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना ती म्हणत असते, तुम्हाला सांगू का बहिणी, हे बघा इथे त्या मल्लिका मॅडमचा स्वभाव कसा आहे, त्या रागीट आहेत ना, आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीची फार भीती वाटली होती आणि त्यांना त्या गोष्टीची फार भीती वाटल्यामुळे आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे मात्र काही जरी झालं ना तरी
मला हे सगळं काही लपून ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी अंशुमन सरांना घराच्या बाहेर हकललं असतं. आणि तुम्हाला माहिती ना, मी बिचारी मोलकरीण, त्याचबरोबर त्यांच्या तोलामोलाची नाही आहे. मग ते माझ्याबरोबर कसं काय लग्न करतील आणि कसं काय लग्न लावून देतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, चल आत्ता वेळ वाया घालवायचा नाही आहे, माझ्यासोबत चल. पण कुठे, आता कुठे आणि काय ह्या गोष्टी अजिबात तू मला विचारायच्या नाहीस. काही जरी झालं तरी माझ्याबरोबर गपचूपच यायचं. आता इकडे अंतरपाठ व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा लग्नाला सुरुवात झालेली असते. तेवढ्यातच अनुष्काचे बाबा येतात आणि म्हणत असतात, 1 मिनिट, मी काय म्हणतोय ते ऐका. हे लग्न थांबवावं लागेल, हे लग्न होऊ शकत नाही. मल्लिका म्हणत असते, आता आणि काय झाले, तुम्ही असं का बोलताय की हे लग्न होऊ शकत नाही म्हणून. समरसुद्धा विचारात पडतो आणि विचारत असतो. तेव्हा ते म्हणत असतात, कारण माझ्या आईची म्हणजेच अनुष्काच्या आजीची तब्येत फार जास्त खालावली आहे आणि डॉक्टरांनी फोन केला होता, त्यामुळे आता हे लग्न इतक्यात तरी होऊ शकत नाही. अहो असं काय करताय, हे बघा मी तुम्हाला सांगतोय ना तेच खरं आहे. दुसऱ्या बाजूला आता इकडे चिंगी म्हणत असते, वहिनी तुम्ही मला का वाचवले, काय गरज होती मला वाचवण्याची, मला मरू द्यायचं होतं, मी जगले नसते तरी सुद्धा चाललं असतं, पण तुम्ही मला वाचवायला अजिबातच नको होतं. का असं केलं वहिनी, तुम्ही माझ्यासोबत का असं केलं. तेवढ्यातच रिक्षामध्येच थांबते. स्वानंदी रिक्षावाल्याला विचारते, तो म्हणत असतो, रिक्षा खराब झाली, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. आता चिंगी रस्त्याने चालते. तेव्हा चिंगी म्हणत असते, वहिनी मला मरू द्या, मला जगायचंच नाहीये. स्वानंदी म्हणत असते, गप्प बस हा चिंगी, अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होतास, आता मी सांगते ना ते सगळं कर. तेव्हा लगेच आता दुसरी रिक्षा आलेली असते. दुसरी रिक्षा आल्याबरोबर स्वानंदी त्या रिक्षामध्ये चिंगीला ठेवते आणि दोघेही जण आता लगेचच इकडे राजवाड्यांच्या घरी निघालेले असतात. आता मल्लिका म्हणत असते, अहो काय झालंय ते तरी सांगा. अहो काय आहे ना त्याचं, हे बघा आता हे लग्न थांबवावं लागणार आहे. अहो असं काय करताय, हे बघा जर लग्न थांबवलं तर हो, कारण तुम्हाला सांगू का, माझ्या आईचा इथे अनुष्कावर फार जीव आहे आणि जोपर्यंत इकडे तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची ती इच्छाच होती. पण आता काय करणार ना तेच मला काही कळत नाही. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, हे बघा इथे माझ्या आईला ना इथे अनुष्कासोबत फोनवर बोलायचं आहे. एकदा का व्हिडिओ कॉल केला ना तर मग सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा समर म्हणत असतो, हे बघा जर तुम्हाला हे लग्न थांबवायचं असेल, पुढे ढकलायचं असेल तर तो पूर्ण तुमचा विचार असेल, आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही आहे. आता मल्लिका म्हणत असते, असं कसं चालेल समर, वेडा आहेस का तू. अरे जर आपण लग्न वगैरे थांबवलं ना तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो ना. कारण तुला एक गोष्ट लक्षात येते का, हे बघ आता त्यांना नंतर सुतक पडेल, त्यांच्या आजीला काही झालं तर मग आपण हे लग्न पुन्हा आणखी लांबणीवर जाऊ शकतं ना. हे बघ असं आपल्याला काहीही करता येणार नाही, त्यामुळे आपल्याला हे लग्न आत्ताच्या आत्ताच लावावं लागणार आहे. तेव्हा इकडे आता समर म्हणत असतो, पण आपल्यापेक्षा जास्त त्या दोघांचं म्हणणं काय आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ अनुष्का, तुझं जे म्हणणं असेल ना ते तू मला सांग, सगळं काही आम्ही तुझ्या म्हणण्यानुसारच करू. तेव्हा अनुष्का म्हणत असते, अंशुमन मला सुद्धा आता ह्या वेळेला काय करावं ते कळत नाही. अंशुमन म्हणत असतो, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघ तुझा निर्णय तो माझा निर्णय असणार आहे. शेवटी आपण दोघंजण इथे एकमेकांच्या सोबत राहणार आहोत, आपलं आयुष्य सोबत घालवायचं. त्यामुळे तुझं सुख ते माझं सुख आणि माझं सुख ते तुझं सुख, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आता इकडे तिला फोनवर बोलण्यासाठी बाजूला घेऊन जातात. थोड्या वेळाने ती फोनवर बोलून येते आणि त्यानंतर मात्र इथे मल्लिका म्हणत असते, ह्या मग गेल्या का, म्हणजे त्या गेल्या का, नाही म्हणजे बऱ्या आहात का, असं म्हटल्याबरोबर लगेचच आपण पाहतो इथे आता पुढच्या तयारीला सुरुवात झालेली असते. आता मंगलाष्टक सुरुवात होते. त्यानंतर वधूला वराच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला सांगितली जाते आणि तेवढ्यातच स्वानंदी चिंगीला घेऊन तिथे आलेली असते. जेव्हा स्वानंदी चिंगीला घेऊन आलेली असते तेव्हा जोरातच म्हणत असते, 1 मिनिट थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. असं म्हटल्याबरोबर आता अर्पिता धावतच मल्लिकाकडे जाते आणि म्हणत असते, आई ही ते चिंगीला घेऊन आली आहे आणि लग्न थांबवत आहे, नेमकं हिच्या मनामध्ये काय आहे, काय झालं असेल. मल्लिका म्हणत असते, तिने एवढ्या सगळ्या माणसांमध्ये लग्न थांबवा असं सांगितलंय म्हटल्यानंतर तिच्याकडे ठोस पुरावे असतील. अधिराला फार त्रास होऊ लागतो त्या गर्दीमध्ये, त्यामुळे रोहन तिला बाहेर घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय झाले, तू ठीक आहेस ना, हे बघ आपण आतमध्येच थांबलो असतो, इथे बाहेर ऊन आहे. आदिरा म्हणत असते, मला मळमळल्यासारखं होते, उलटीसारखं होते.
चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया का? नाही नाही, त्याची काही गरज नाही, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणू का? तेव्हा ती म्हणत असते हो चालेल. दुसरीकडे आता मल्लिका धावतच स्वानंदीकडे जाते. अंशुमन मात्र तिच्याकडे रागानेच पाहत असतो. मल्लिका हळू आवाजात स्वानंदीला म्हणत असते, स्वानंदी काय झाले? अशी का लग्न थांबवतेस? वेडी आहेस का? चल बरं, तुझी केव्हाची सगळेजण वाट पाहत होते, पण तू मात्र आलीच नाही आहेस. आता हे सगळं बाजूला ठेव आणि चल बरं. आणि त्याचबरोबर तू हिला ना इकडे तिच्या रूममध्ये नेऊन ठेव, तिला बसव तिच्या रूममध्ये. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरी अंशुमनचं लग्न हे होणार आहे. मग आता इकडे स्वानंदी म्हणत असते, नाही काकू तुम्ही चुकताय. अगं असं काय करते? हे बघ, तू बरोबर इथे मुहूर्तावर पोहोचली आहेस. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो, कारण मुहूर्त टळला नाही आहे, मी अगदी वेळेतच पोहोचले आणि मला कळलंसुद्धा वेळेतच आहे. असं म्हटल्याबरोबर ती अंशुमनकडे रोख देऊन बोलत असते आणि म्हणत असते, अंशुमन बरोबर बोलती ना मी? मला वेळेतच कळलंय ना. थोडा जरी उशीर झाला असता ना तर आणखी खूप काही गोष्टी इथे झाल्या असतात. असं का बोलते स्वानंदी? अगं माझ्या अंशुमनचं आज लग्न आहे, तुला माझ्या अंशुमनचं लग्न पाहवत नाही आहे का? अशी तू का वागतेस ग? नेमका काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ती म्हणत असते, अहो माझा कुठे काय प्रॉब्लेम आहे? अहो तुमच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मुलाला तर इथे लाज लज्जा शरम काहीच नाही राहिली, त्याने तर लाज विकूनच खाल्ली आहे. बरोबर की बरोबर बोलते ना मी? तेव्हा मल्लिका म्हणत असते, स्वानंदी खूप जास्त बोलतेस तू. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी बोलून उगाचच नाही ते करू नकोस. आज माझ्या मुलाचं लग्न आहे आणि माझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पडावं असं मला वाटतंय. तेव्हा समर म्हणत असतो, काय झालंय स्वानंदी मॅडम, सगळं काही ठीक आहे ना? मग आता लगेचच मल्लिका इकडे स्वानंदीच्या हाताला धरूनच ओढत घेऊन जात असते आणि म्हणत असते, काय चाललंय? बघितलंस ना तू? बघितलंस ना हे सगळं काय सुरू आहे? अगं माझ्या मुलाचं इथे लग्न सुरू आहे आणि तू अशी का वागतेस? आणि त्या चिंगीवर एवढं काय तुझा जीव आहे ग? देण्या सोडून त्या पोरीला. आणि त्याचबरोबर हे बघ, मागचे दुखणे आता उकरून काढू नकोस. मला माहिती आहे माझा अंशुमन चुकला होता, त्याने चुकीचं पाऊल उचललंय, ते सगळं काही करून झालेलं आहे, पण प्लीज आता त्याच्या लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काढू नकोस. आता अनुष्काचे आईबाबा म्हणत असतात, मल्लिका मॅडम सगळं काही काय चाललेलं आहे? तेव्हा मल्लिका म्हणत असते, काय नाही होय, स्वानंदीला सवयच आहे ही अशी, आणि तुम्ही तिच्याकडे नका लक्ष देऊ. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट काकू, काय काय सवय आहे? तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो ह्या अंशुमनला तुम्ही पाठीशी घालायला लागलेला आहात. हा अंशुमन ज्याला स्त्री जातीची इज्जत नाही आहे, ज्याला मुली म्हणजे फक्त बाजार आणि खेळ वाटतो, तुम्ही अशा मुलाला पाठीशी घालताय. पण आज नाही. हे बघ स्वानंदी, प्लीज शांत बस. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये कोणताही तमाशा मला नको आहे. तुला मी सांगते ना प्रेमाने शांत बस म्हणून, तर मग शांतच बसायचं. आनंदी म्हणत असते, नाही अजिबात जमणार नाही, आज मी शांत नाही बसू शकत. कळलं तुम्हाला? आज मी हे लग्न थांबवतच नाही तर हे लग्न मी होऊच देणार नाही असं स्वानंदी म्हणते आणि त्यानंतर सरळ सरळ अंशुमनकडे येऊन उभी राहते. अंशुमनला म्हणत असते, काय अंशुमन, आता तरी तू सगळं काही सांगणार आहेस का? चिंगीसोबत तुझं नातं काय आहे? चिंगी तुझी कोण आहे? चिंगीला तू ओळखतोस की नाही? ह्या सगळ्या गोष्टी तू सांगणार आहेस की नाही? तेव्हा अंशुमन चिंगीकडे पाहतो आणि अर्पिताला म्हणत असतो, अर्पिताताई आत्ताच्या आत्ता त्या चिंगीला खोलीमध्ये घेऊन जा म्हणून. स्वानंदी मात्र म्हणत असते, एक मिनिट, अजिबात चिंगी कुठेही जाणार नाही आहे, समजलं तुला? काय चाललंय काय तुझं? मुली म्हणजे तुला बाजार वाटतोय? मुलीचं चारित्र्य म्हणजे तुझ्यासाठी काहीही नाही आहे? अरे आत्तापर्यंत तुला मी एकदा नाही तर दोनदा सुधारायची संधी दिली होती का? फक्त राजवाड्यांचं नाव लावलं म्हणजे तू राजवाड्यांसारखा होत नाही आहे, समजलं? अरे कमीत कमी कर्तृत्वाने नाही तर गुणाने तरी व्हायचंच ना व्यवस्थित. असं म्हटल्याबरोबर स्वानंदी मात्र सनकन अंशुमनच्या कानाखाली वाजवते. तेव्हा मात्र त्याचा फेटा खाली गळून पडतो. अनुष्काची आई आवाजूनच पाहते. मल्लिकाला धक्का बसतो आणि तेव्हा आता मल्लिका स्वानंदीवर आवाज चढून म्हणत असते, अगं ये स्वानंदी, डोक्यावर पडलीस का? नवरदेवाच्या कानाखाली मारायला तुला लाज वाटत नाही आहे का? स्वानंदी म्हणत असते, लाज तर ह्याला वाटली पाहिजे काकू, लाज ह्याने विकून खाल्ली आहे, ह्याने चिंगीबरोबर काय केलं आहे हे कळायला हवं. तेव्हा मात्र आता इकडे समर म्हणत असतो, अंशुमन वहिनी ती तुझी, जरा व्यवस्थित बोल.
तेव्हा अंशुमन म्हणत असतो, वहिनी आहे ना, मग ती माझं लग्न मोडायला निघालेली आहे, तिला सांग ना दादा काहीतरी. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो का, अजूनही मलाच सांगायचं आहे का? स्वारी राजवाडे, मला माफ करा. खरं तर मला हे सगळं काही इथे सांगायचं नव्हतं. मला अंशुमनसोबत आणि मल्लिका काकूसोबत एकांतात बोलायचं होतं. पण अंशुमनने सगळं काही इथे विकून खाल्लेलं आहे. त्यामुळे मला इथे सर्वांसमोर हे बोलावंच लागणार आहे. आणि बाय द वे, खरंच अनुष्का, खरंच मनापासून तुझ्यासाठी मला वाईट वाटतंय आणि स्वारीसुद्धा. पण आज जर मी हे सगळं केलं नाही तर तुझ्या आयुष्याची सुद्धा अशीच मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. बोल ना अंशुमन, किती दिवस झालं चिंगीला ओळखतोस? बोल ना, काय चाललंय तुझं आणि चिंगीचं? ती तुझी कोणीच नाही आहे, तू तिला ओळखत नाही आहेस. महागडे गिफ्ट देणं, तिच्या रूममध्ये तासनतास बसणं, तिच्यासोबत मजा मस्ती करणं, हे काहीच नाही आहे अंशुमन. त्यावेळेला आजी म्हणत असता, स्वानंदी काय चाललंय तुझं हे, काय बोलतेस तू? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अगदी बरोबर बोलते आई, कारण तुम्हाला नाही माहिती ह्या अंशुमनने काय केलं आहे ते. आणि तुम्हाला आई अजून एक गोष्ट सांगू का? एवढंच नाही, ह्या अंशुमनने खूप काही गोष्टी केल्यात, खूप काही गोष्टी. तेव्हा मात्र इथे आता मल्लिका म्हणत असते, हे तर ऐकायलाच लाज वाटते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुम्हाला ऐकायला लाज वाटली, पण ह्याने ते सगळं काही करून बसलाय. आणि त्या निष्पाप चिंगीचा काय दोष आहे ह्या सगळ्यामध्ये? अरे, जेव्हा तू त्या ऑफिसमधल्या मुलीसोबतसुद्धा असं केलं होतंस, तेव्हा मात्र मी तुला चापकाचे फटके दिले होते. खरं तर ते माझ्या संस्कारात बसत नाही आहे, पण तरीसुद्धा स्त्रीचा आदर करावा म्हणून मी तुला चापकाने फोडलं होतं, लक्षात आहे का तुझ्या? आणि तुला एक सुधारायची संधी दिली होती अंशुमन, पण तू अजूनही सुधारला नाही आहेस. तुला मुलगी म्हणजे तुझ्या बापाची प्रॉपर्टी वाटते, मग तू त्या चिंगीचा विचार केला नाही आहेस आणि दुसऱ्याच वेळेला लगेच ह्या अनुष्कासोबत बाहुल्यावर सुद्धा चढला आहेस. त्यावेळेला मात्र मल्लिका पाहत असते. आता स्वानंदी म्हणत असते, नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अनुष्काचं आणि त्याचसोबत चिंगीचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. अगं स्वानंदी, काय बोलतेस तू? हे जरा तरी तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? स्वानंदी म्हणत असते, हे मी अगोदरच बोलायला हवं होतं, पण तेव्हा मात्र माझ्याकडे पुरावे नव्हते. राजवाडे, माफ करा, पण ह्या अंशुमनचं लग्न नाही होऊ शकत. आता अंशुमन म्हणत असतो, ही माझ्यासोबत काही पण इथे माझ्यावर कसलेही आरोप करायला लागली, मी काही ऐकून घेणार नाही. तेव्हा त्या चिंगीला घेऊन जाताना दिसत असतात. स्वानंदी मात्र धावतच जाते, अर्पितावर ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, खबरदार जर चिंगीला इथून पुढे घेऊन गेलात आणि तिला जर काही धमकी दिली तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का? असं म्हणूनच सर्वांना धमकी देत असते. तेव्हा मात्र स्वानंदीचं रौद्र रूपच इथे पाहायला दिसत आहे. तर पाहत राहा विण दोघातलीही तुटेना.